म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जीवित हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. नवरात्र चालू आहे आणि नवरात्रीच्या निमित्ताने आम्ही तुमची ओळख अशा काही स्त्रियांशी करून देतोय ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलंय, आपलं स्वतःचं नाव केलंय. मग अशाच एका स्त्रीला आज आपण भेटणार आहोत ज्यांचं नाव आहे वसईतल्या सौ नीलम म्हात्रे आणि त्यांच्या काही मैत्रिणींना. मग चला जाऊन त्यांना भेटूया. सौ नीलम म्हात्रे, तुमच्या मैत्रिणींची आम्हाला ओळख करून द्या ना. या आहेत कामिनी म्हात्रे, इथे जवळच राहतात, टीचर आहेत त्या. आणि ही मिनल मापणकर, ही थोडीशी स्टेशनला राहते, वसई स्टेशनला, आणि ट्युशन्स घेते ते. अच्छा, मग तुमच्या तिघींची मैत्री कशी झाली, कसं ओळखता तुम्ही तिघी एकमेकींना? साधारण 8-9 वर्षापूर्वी या माझ्या मुलीला टीचर म्हणून आल्या आणि आम्ही तेव्हा दुसरीकडे राहायचो आणि काय रोजच घरी येणं जाणं असल्यामुळे मैत्री झाली. आम्ही वसईत तेव्हा नवीन होतो तर त्यांनी मला खूपच मदत केली आणि योगायोगाने आम्ही इथे नवीन या जागेत राहायला आलो आणि ह्याच्या मागच्या बाजूलाच त्यांचं घर आहे. त्यामुळे तर मला घरात शिरल्यापासून, या वास्तूत शिरल्यापासून त्यांनी मला मदत केली आहे. आणि मिनलची आणि माझी ओळख खूप जुनी आहे. म्हणजे तिचा नवरा आणि माझे मिस्टर हे मित्र आहेत आणि आता ते आमच्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट मार्केटिंग आहेत मिनलचे. पण आमची मैत्री तशी जुनी आहे, म्हणजे वसईत राहत असल्यापासून. आणि मग तुमच्या दोघींची मैत्री कशी झाली? का तुम्ही आधीपासून एकमेकांना ओळखत होता? हिच्यामुळे झाली, हिच्या घरी यायचो, ह्या असतात ना तेव्हा त्यांचा कोणताही प्रोग्राम असला तर आम्ही तिकडे असतेच, त्याच्यामुळे त्या येतात प्रोग्राम असल्यावरती. बरोबर. आपण काय करता? थर्मोलॅब ग्रुप ही एक मोठा ग्रुप आहे आणि त्याच्या अंडर आमच्या थर्मोलॅब सायंटिफिक इक्विपमेंट्स आणि थर्मोलॅब सेल्स सर्व्हिस अशा 3-4 कंपन्या आहेत थर्मोलॅब या बॅनर खाली, की जिथे आम्ही स्टॅबिलिटी चेंबर्स, ओव्हन्स हे जे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला आहे ते मॅन्युफॅक्चर करतो. आणि अजून आमचं दुसरं डायव्हर्सिफिकेशन आहे ते कॉटन फार्मास्युटिकल्स, म्हणजे जे फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंगमध्येही आम्ही गेलेलो आहे. तर कॉटनची जबाबदारी मी बघते. मी तेच विचारणार होते की एवढ्या सगळ्यामध्ये तुम्ही काय? सुरुवातीला मी होते थर्मोलॅबमध्ये प्रोडक्शन बघत होते, पण हळूहळू जसा व्याप वाढत गेला तसं मी थर्मोलॅब मध्ये फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे HR रिलेटेड मी इश्यूज बघते. आणि कॉटन फार्मास्युटिकल्स आणि कॉटन हेल्थकेअर अशा 2 वेगळ्या कंपन्या आहेत, ते मी बघते. पण ह्या सगळ्याचं तुम्ही आधी प्रशिक्षण वगैरे घेतलेलं होतं का? तुम्ही लग्न झाल्यावर आपसुकच मिस्टरांबरोबर शिकत गेला तसं? थर्मोलॅब ह्या कंपनीची स्थापना जवळजवळ 1965 साली झाली, माझ्या वडिलांनी केली. आणि 1990 साली आमचं लग्न झाल्यानंतर, माझे वडील श्री माधव लक्ष्मण देशपांडे, आणि 1990 साली लग्न झाल्यानंतर मी आणि माझे यजमान संदीप म्हात्रे आम्ही दोघंही या बिझनेसमध्ये आलो. पण तेव्हा आमच्या कंपनीचं स्वरूप खूपच छोटं होतं, म्हणजे 5 वर्कर आणि आम्ही 3. पण कालांतराने ऍक्टिव्हिटीज वाढत गेल्या. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमुळे आम्हाला बराच एक्सपोजर मिळालं आणि ग्रोथ झाली, म्हणजे जो ग्रोथ व्हायला हवी कंपनीची ती त्याच्यातून झाली. आणि सुरुवातीला अंधेरीला फॅक्टरी होती, ती आम्ही वसईला शिफ्ट केली 1996 साली. आणि त्यावेळेला ते खूप मोठं डिसिजन होतं की आम्ही वसईला राहायला येणं, दादर सोडून. बरोबर. ते आमच्या दादरच्या, हो, मग तर खूपच कठीण झालं. तरी आम्ही आता फॅक्टरीसाठी ट्रॅव्हलिंग टाइम कमी करायचा हे एम ठेवून आलो आणि आम्हाला या वसईनी खूप काही दिलं. आणि कंपनीची ग्रोथ. आज आमच्याकडे जवळजवळ आमचं सगळं थर्मोलॅब आणि कॉटन, थर्मोलॅब ग्रुप यू कॅन से, त्याच्या अंडर आम्ही जवळजवळ 600 जण आहोत. आणि 3-4 ठिकाणी लोकेशन्सवरती आमच्या फॅक्टरीज आहेत. अच्छा, मग आता इतके वर्ष तुम्हाला या बिझनेसमध्ये झालेली आहेत, तर तुम्हाला कसं वाटतंय आता जेव्हा जे आधी होतं आणि आता ज्या तुम्ही स्टेजवर पोहोचलेला आहात ते पाहून कसं वाटतंय? खरं सांगायचं तर एकदा आमच्याकडे जॅपनीज डेलिगेशन आलेलं आणि त्यांच्यासाठी प्रेझेंटेशन करायला आम्ही बसलो
आणि नंतर आम्ही लिहित गेलो की आम्ही काय काय केलं, कुठल्या वर्षी काय अचीव्ह केलं, किती ग्रोथ झाली, काय टर्नओव्हर होता, कुठे पोहोचलो. आणि नंतर आम्हाला वाटलं की अरे आपण बरंच काही केलेलं आहे आणि हे काही अजून संपलेलं नाही आहे. म्हणजे अजूनही आमचे काही नवीन ब्रँड्स लॉन्च होत आहेत आणि पुढे बरीच वाटचाल करायची आम्हाला. तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा तुम्हाला. आता तुमच्या तिघींबद्दल मला जर आता जाणून घ्यायचं की तिघी एकत्र असे कुठे पिकनिकला किंवा बाहेर फिरायला वगैरे जाता की नाही तुम्ही? नाही, मी आणि आम्ही टीचरच म्हणतोय ना, फॅमिली टीचर. तर आम्ही कधी म्हणजे आमचं आता त्या इकडे येतात म्हणजे त्यांच्या फॅमिली बरोबर जेवायला. म्हणजे फंक्शनला तर असतातच, पण जवळ राहत असल्यामुळे कधीतरी आम्ही येतो, कधीतरी पिकनिकलाही जातो. आणि मिनलच्या फॅमिली बरोबर आम्ही सिमला म्हणजे तेव्हा म्हणजे ते आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत म्हणजे ऍक्च्युली व्हेरी क्लोज. की आम्ही कधी कुडाळला गोव्याला जाताना बाय रोड गेलो तर कुडाळला तिच्या आईवडिलांकडे आम्ही जातो आवर्जून. पण तेही कधी इथे आले तर येतात किंवा आम्ही सिमला वगैरे अशा ट्रिप्स एकत्र केल्या. तुम्ही टीचर आहात म्हणाला, तर तुमची टीचरगिरी थोडीफार चालते का ह्यांच्या बरोबर? असं तुम्हाला काही अनुभव आलाय का? टीचरगिरी म्हणजे की माझी धाकटी मुलगी निहारिका उठ 8 वाजलेत आणि फक्त तिला एवढं सांगायचं की टीचर आले, टीचर येते घरी. म्हणजे त्या काही आता तर त्या शिकवत नाहीत तिला, ती मोठी झाली, पण त्या अशाच काही कारणाने घरी येतात आणि त्या फक्त हाक मारतात की निहारिका गो अँड गेट अप अँड ब्रश युअर टीथ. ते एका मिनिटात ती सगळी सायकल पूर्ण होती बाहेर येते. बापरे. पण तुमच्याबरोबर असं नसतं ना फार का? थोडाफार कधी कधी नाही ना? आणि तुमच्यामध्ये सगळ्यात जास्त जेवण बनवायची किंवा खाऊ घालायची आवड कोणाला आहे जास्त? मिनल. अच्छा, त्या टीचरही खूप छान करतात. म्हणजे आमच्याकडे डबे येतच असतात टीचरकडून, पण मिनलही खूप म्हणजे आम्ही तिला फोन करून सांगतो की मिनल आम्ही जेवायला येतोय तुझ्याकडे. मग काय साधारण काय आवडतं तुम्हाला त्यांच्या हातचं? काय बनवतात? फिश आवडतं, मस्त करते. आणि यांच्या हातचं? अळूवडी. अरे वा. मग आज कोण बनवणार आहे आमच्या इथे पदार्थ? कोण बनवणार आहे? तुम्ही आणि मी आणि मिनल बनवणार आहे. आपण काय बनवणार आहात? मी उकडीची पोळी आणि कुळथाचं पिठलं. आणि आपण काजूचा हलवा. अरे वा. मग आपण बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्ही बनवणार का? हो. मग आपण पहिले उकडीची पोळी बनवूया. मग त्याचं साहित्य सांगा. तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, मीठ आणि तेल. आता हे आपण गोळे बनवून घेतलेत ना दोन्हींचे? कणकेचं साधं नॉर्मल आपण जसं पोळ्या बनवतो तसं पीठ करून त्याचा गोळा केला आणि हे उकड काढलेली. उकड काढून त्याचे गोळे बनवलेले आहेत ना. मग आता काय करायचं? आता जरासं तांदळाचं पीठ घालायचं की त्याच्यामुळे पोळी चांगली सरकते. मग हा पदार्थ नक्की कुठला आहे? का तुम्ही स्वतः शोधलाय का? कुठल्या प्रांतातला आहे? साधारण वसईला मी इकडे आल्यावरच शिकले हा पदार्थ. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये जरासं तेलाचं बोट लावायचं. बरं. आणि पोळी हे पुरण भरतो तसं हे तांदळाचं ची उकड भरायची आणि हे बंद करायचं. बरं. आणि पोळीसारखी पोळी लाटायची. पोळीसारखंच लाटून द्यायचं. आणि मग उकड आपण नेहमी काढतो तशीच काढायची? मोदकाची उकड असते तशीच काढायची आणि ही पोळी रेग्युलर पोळीसारखी लाटायची. म्हणजे साधारण कशाबरोबर खायची ही पोळी? ही आता कुळथाचं पिठलं ह्याच्याबरोबर छान लागते. किंवा तुमचं कशी आवड असेल दुसरं व्हेज नॉन व्हेज काही, पण ही सॉफ्ट होते पोळी आपल्या. म्हणजे भाकरी आणि पोळीचा हा मध्य आहे. अच्छा. हा बरोबर. पोळीचं पण आणि भाकरी. करेक्ट. मग आपण ह्या पोळ्या लाटून घेऊया. तोपर्यंत तुम्ही एक छोटासा ब्रेक घ्या. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये मध्ये ब्रेक नंतर तुमचं स्वागत आहे. उकडीची ही पोळी आपण लाटून घेतली आणि आता आपण ती तव्यावर टाकणार आहोत. तवा तापलाय का? आपण तापायला हवाय जरा थोडासा तापू. बरं, आपण गप्पा मारू तोपर्यंत. नवरात्री चालू आहे, तर तुम्ही काय साधारण करता त्याच्यामध्ये? देवीसाठी खास विशेष काही असे पदार्थ बनवता किंवा कशा प्रकारे तुम्ही साजरा करता? नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव, त्यामुळे काहीतरी गोडधोड रोज किंवा थोडासा चेंज रोजच्या जेवणातून. बरोबर. आणि नॉनव्हेज नाही. अच्छा. हे बेसिक गोष्टी आहेत. अदरवाईज तुमच्याकडे अशी पूजा वगैरे असं काही नाही? आम्ही देवळात जातो देवीची ओटी भरायला. अच्छा. आणि तुम्हाला मुलं किती आहेत? 2 मुली आहेत. 2 मुली. मग त्यांच्या काय जेवणाच्या आवडी निवडी? तुम्ही स्वतः आता बिझनेस वुमन आहात, त्यामुळे तुम्ही कसं बॅलन्स करता घर आणि मुलांचं जेवण वगैरे? एक तर चौरस आहार हे आमच्याकडे बेसिक हा कन्सेप्ट आहे आणि साधारण आम्ही डिस्कस करतो की काय आवडतं आणि त्याप्रमाणे आठवड्याचे मेनू ठरवले जातात. आणि मला सपोर्टिंग म्हणजे माझ्या घरच्या बायका काम करणाऱ्या,
तर ती एक टीम माझी काम करते. आठवड्याचा मेन्यू असा तुम्ही सेट करून ठेवलेला नाही, असतो का? साधारण चर्चा होते, हे आवडतं हे आवडत नाही. अच्छा. कधीतरी पाहुणा येतो त्या हिशोबाने तापलं तापलाय तेव्हा. ते दोन्ही बाजूनी नेहमी अगदी आपली पोळी कशी आपण भाजतो तशीच भाजून घ्यायची. ठीक आहे, मग उकडीची पोळी कशी बनवायची याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. उकडीची पोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, मीठ आणि तेल. कृती: गव्हाचं पीठ भिजवून घ्यावं, तांदळाच्या पिठाची उकड काढून ते मळून घ्यावी आणि उकडीचे गोळे तयार करावेत. गव्हाच्या पिठाची पारी करून त्यामध्ये तांदळाच्या उकडीचे गोळे भरून पोळी लाटून घ्यावी. उकडीची पोळी खरपूस भाजून घ्यावी. उकडीची पोळी कशी बनवायची ते आपण पाहिलं आणि आता आपण बनवणार आहोत कुळथाचं पिठलं. काय साहित्य लागेल ह्याला? कुळथाचं पीठ, ताक, जरासं आंबट ताक असेल तरी चालेल, फोडणीचं साहित्य म्हणजे मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, लसूण लागेल, तेल, मीठ आणि आमसूल आवडत असल्यास. आता काय करूया? आता ताकामध्ये कुळथाचं पीठ हे मिक्स करायचंय. बरं, आंबट जास्त चांगलं का घेतलेलं का असं काही नाही? असं नाही, बेताचं आंबट म्हणजे प्रत्येकाच्या चवीवरती आहे. बरोबर. आणि हे मिक्स करायचंय. गुठळ्या मोडून घ्यायच्या का? हो, नाही तर मग एकदा ते फोडणीला टाकलं की मग तुम्हाला काही करता नाही येणार. मग तुम्ही तुमचा सगळ्यात जास्त चांगला बनणारा पदार्थ कोणता आहे, म्हणजे तुमच्या मुलांना फार आवडतो? काय डिमांड असते त्यांची? पुलाव, व्हेज पुलाव किंवा प्रॉन्स पुलाव. अच्छा. तिखट खातात का फार? का नाही ना? झालं काय? झालं. आता हे फोडणी द्यायची का? काय करायचं? फोडणी द्यायची याला. बरं. आणि फोडणी दिल्यानंतर फोडणीतच तेल लाल तिखट घालायचं. पण जेव्हा लाल तिखट घालू तेव्हा आपण गॅस बारीक ठेवायचा. ठीक आहे, म्हणजे तळू नये म्हणून. बरं, मग आपण फोडणीची तयारी करूया. हो. आता तेल गरम झालंय? हो. मग सुरुवात करूया. ही रेग्युलर फोडणी टाकायची आपली नेहमी कशी असते तशी. बर. मग तुम्ही तुमच्या साधारण वेळा काय असतात कामाला जायच्या किंवा असं काही स्पेसिफिक टायमिंग? साधारण 8:45-9ला निघते. हां. येईपर्यंत 8-8:30 होतं. अच्छा. हिंग. हिंग. आणि ह्याच्यातच लाल तिखट. अच्छा, पाहिजे तेवढं. पाहिजे तेवढं. आणि लसूण मग नंतर लसणाची फोडणी वरून द्यायची. अच्छा. आणि जर गरज वाटली तर ह्याच्यात पाणी टाकायचं. पाहिजे का नकोय ना? नाही, नकोय पाणी. मीठ चवीला. आणि हे आमसूल घालायचं? आमसूल हे चवीवरती आहे. जर तुम्हाला आवडत असेल आंबट तर घाला, पण चांगलं लागतं आंबट थोडंसं असेल तर. घालूया ना. एखादा आमसूल हे पुरेसं आहे. बरं, आता हे थोडंसं उकळू द्यायचं, लगेच बंद करायचं आणि वरून फोडणी द्यायची लसणाची. आम्ही त्याला जिवंत फोडणी म्हणतो कारण त्याचा आवाज येतो. अच्छा, जिवंत फोडणी. चालेल, मग ह्याला आपण जिवंत फोडणी द्यायची तयारी करूया. थोडासा लसूण ठेचून घ्यायचा. रेडी आता हे खाण्यासाठी? येस. व्हेरी गुड. मग आता हे कुळथाचं पिठलं कसं बनवायचं ते तुम्ही पटकन थोडक्यात लिहून घ्या. कुळथाचं पिठलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कुळथाचं पीठ, आंबट ताक, मोहरी, हळद, हिंग, तिखट, लसूण, मीठ आणि आमसूल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये ताक घेऊन त्यामध्ये कुळीत पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यावं. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, मोहरी, हळद आणि तिखटाची फोडणी करावी. त्यामध्ये कुळीत पीठ, मीठ आणि आमसूल घालून एक उकळी काढावी. फोडणी पात्रात तेल गरम करून त्यामध्ये लसूण परतून घ्यावा आणि पिठल्यावरून ही लसणाची फोडणी घालावी.
मीनाजी, आता आपल्याला काजूचा हलवा बनवून दाखवणार आहे. साहित्य काय लागणार आहे? ओलं खोबरं, काजू भिजवलेला, साखर, तूप आणि वेलची. साहित्य बघितलं आणि काजूचा हलवा कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. आम्ही सारे खवय्ये. तोपर्यंत नवरात्री चालू आहे, तर तुम्ही काय साधारण करता त्याच्यामध्ये? देवीसाठी खास विशेष काही असे पदार्थ बनवता किंवा कशा प्रकारे तुम्ही साजरा करता? नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव, त्यामुळे काहीतरी गोडधोड रोज किंवा थोडासा चेंज रोजच्या जेवणातून. बरोबर. आणि नॉनव्हेज नाही. अच्छा, हे बेसिक गोष्टी आहेत. अदरवाईज तुमच्याकडे अशी पूजा वगैरे असं काही नाही, आम्ही देवळात जातो देवीची ओटी भरायला. अच्छा. आणि तुम्हाला मुलं किती आहेत? 2 मुली आहेत. 2 मुली. मग त्यांच्या काय जेवणाच्या आवडी निवडी? तुम्ही स्वतः आता बिझनेस वुमन आहात, त्यामुळे तुम्ही कसं बॅलन्स करता घर आणि मुलांचं जेवण वगैरे? एक तर चौरस आहार हे आमच्याकडे बेसिक हा कन्सेप्ट आहे आणि साधारण आम्ही डिस्कस करतो की काय आवडतं आणि त्याप्रमाणे आठवड्याचे मेनू ठरवले जातात. आणि मला सपोर्टिंग म्हणजे माझ्या घरच्या बायका काम करणाऱ्या, तर ती एक टीम माझी काम करते. आठवड्याचा मेन्यू असा तुम्ही सेट करून ठेवलेला नाही, असतो का? साधारण चर्चा होते, हे आवडतं हे आवडत नाही. अच्छा. कधीतरी पाहुणा येतो त्या हिशोबाने तापलं तेव्हा. ते दोन्ही बाजूनी नेहमी अगदी आपली पोळी कशी आपण भाजतो तशीच भाजून घ्यायची. ठीक आहे. मग उकडीची पोळी कशी बनवायची याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. उकडीची पोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, मीठ आणि तेल. कृती: गव्हाचं पीठ भिजवून घ्यावं, तांदळाच्या पिठाची उकड काढून ती मळून घ्यावी आणि उकडीचे गोळे तयार करावेत. गव्हाच्या पिठाची पारी करून त्यामध्ये तांदळाच्या उकडीचे गोळे भरून पोळी लाटून घ्यावी. उकडीची पोळी खरपूस भाजून घ्यावी. उकडीची पोळी कशी बनवायची ते आपण पाहिलं आणि आता आपण बनवणार आहोत कुळथाचं पिठलं. काय साहित्य लागेल याला? कुळथाचं पीठ, ताक, जरासं आंबट ताक असेल तरी चालेल, फोडणीचं साहित्य म्हणजे मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, लसूण लागेल, तेल, मीठ आणि आमसूल आवडत असल्यास. आता काय करूया? आता ताकामध्ये कुळथाचं पीठ हे मिक्स करायचंय. बरं. आंबट जास्त चांगलं का घेतलेलं का असं काही नाही? असं नाही, बेताचं आंबट म्हणजे प्रत्येकाच्या चवीवरती आहे. बरोबर. आणि हे मिक्स करायचंय. गुठळ्या मोडून घ्यायच्या का? हो. नाही तर मग एकदा ते फोडणीला टाकलं की मग तुम्हाला काही करता नाही येणार. मग तुम्ही तुमचा सगळ्यात जास्त चांगला बनणारा पदार्थ कोणता आहे, म्हणजे तुमच्या मुलांना फार आवडतो? काय डिमांड असते त्यांची? पुलाव, व्हेज पुलाव किंवा प्रॉन्स पुलाव. अच्छा. तिखट खातात का फार? का नाही ना? झालं काय? झालं. आता हे फोडणी द्यायची का? काय करायचं? फोडणी द्यायची याला. बरं. आणि फोडणी दिल्यानंतर फोडणीतच तेल लाल तिखट घालायचं. पण जेव्हा लाल तिखट घालू तेव्हा आपण गॅस बारीक ठेवायचा. ठीक आहे. म्हणजे तळू नये म्हणून. बरं, मग आपण फोडणीची तयारी करूया. हो. आता तेल गरम झालंय? हो. मग सुरुवात करूया. ही रेग्युलर फोडणी टाकायची आपली नेहमी कशी असते तशी. बरं. मग तुम्ही तुमच्या साधारण वेळा काय असतात कामाला जायच्या किंवा असं काही स्पेसिफिक टायमिंग? साधारण 8:45-9 ला निघते. हां. येईपर्यंत 8-8:30 होतं. अच्छा. हिंग. हिंग. आणि ह्याच्यातच लाल तिखट. अच्छा. पाहिजे तेवढं. पाहिजे तेवढं. आणि लसूण मग नंतर लसणाची फोडणी वरून द्यायची. अच्छा. आणि जर गरज वाटली तर ह्याच्यात पाणी टाकायचं. पाहिजे का नकोय ना? नाही, नकोय पाणी. मीठ चवीला. आणि हे आमसूल घालायचं? आमसूल हे चवीवरती आहे. जर तुम्हाला आवडत असेल आंबट तर घाला, पण चांगलं लागतं आंबट थोडंसं असेल तर. घालूया ना.
एखादा आमसूल हे पुरेसं. पुरेसं आहे. बरं, आता हे थोडस उकळू उकळून द्यायचं लगेच बंद करायचं आणि वरून वरून फोडणी फोडणी द्यायची लसणाची. आम्ही त्याला जिवंत फोडणी म्हणतो कारण का? त्याचा आवाज येतो. अच्छा, जिवंत फोडणी. चालेल, मग ह्याला आपण जिवंत फोडणी द्यायची हो. तयारी करूया. हो हो. थोडासा लसूण ठेचून घ्यायचा. रेडी आता हे खाण्यासाठी. येस. व्हेरी गुड. मग आता हे कुळथाचं पिठलं कसं बनवायचं ते तुम्ही पटकन थोडक्यात लिहून घ्या. कुळथाचं पिठलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कुळथाचं पीठ, आंबट ताक, मोहरी, हळद, हिंग, तिखट, लसूण, मीठ आणि आमसुलं. कृती: प्रथम एका बाउलमध्ये ताक घेऊन त्यामध्ये कुळीत पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यावं. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, मोहरी, हळद आणि तिखटाची फोडणी करावी. त्यामध्ये कुळीत पीठ, मीठ आणि आमसुलं घालून एक उकळी काढावी. फोडणी पात्रात तेल गरम करून त्यामध्ये लसूण परतून घ्यावा आणि पिठल्यावरून ही लसणाची फोडणी घालावी. मीनाजी, आता आपल्याला काजूचा हलवा बनवून दाखवणार आहे. साहित्य काय लागणार आहे? ओलं खोबरं, काजू भिजवलेला, साखर, तूप आणि वेलची. साहित्य बघितलं आणि काजूचा हलवा कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. आम्ही सारे खवय्ये. म्हणजे प्रत्येकाच्या चवीवरती आहे बरोबर. आणि हे मिक्स करायचं आहे. गुठळ्या मोडून घ्यायच्या का? हो, नाही तर मग एकदा ते फोडणीला टाकलं की मग तुम्हाला काही करता नाही येणार. मग तुम्ही तुमचा सगळ्यात जास्त चांगला बनणारा पदार्थ कोणता आहे, म्हणजे तुमच्या मुलांना फार आवडतो? काय डिमांड असते त्यांची? पुलाव, व्हेज पुलाव किंवा प्रॉन्स पुलाव. अच्छा. तिखट खातात का फार? का नाही ना? झालं काय? झालं. मग आता हे फोडणी द्यायची का? काय करायचं? फोडणी द्यायची याला. बरं. आणि फोडणी दिल्यानंतर फोडणीतच तेल लाल तिखट घालायचं. पण जेव्हा लाल तिखट घालू तेव्हा आपण गॅस बारीक ठेवायचा, ठीक आहे, म्हणजे तळू नये म्हणून. बरं, मग आपण फोडणीची तयारी करूया. हो. आता तेल गरम झालंय. हो, मग सुरुवात करूया. ही रेग्युलर फोडणी टाकायची आपली नेहमी कशी असते तशी. बर. मग तुम्ही तुमच्या साधारण वेळा काय असतात कामाला जायच्या किंवा असं काही स्पेसिफिक टायमिंग? साधारण 8:45-9ला निघते. हां. मग येईपर्यंत 8-8:30 होतं. अच्छा. हिंग. हिंग. आणि ह्याच्यातच लाल तिखट. अच्छा, पाहिजे तेवढं. पाहिजे तेवढं. आणि लसूण मग नंतर लसणाची फोडणी वरून द्यायची. अच्छा. आणि जर गरज वाटली तर ह्याच्यात पाणी टाकायचं. मग नाहीतर काही गरज पाहिजे का नकोय ना? नाही, नकोय पाणी. मीठ घालायचं चवीला. आणि हे आमसूल घालायचं? आमसूल हे चवीवरती आहे. जर तुम्हाला आवडत असेल आंबट तर घाला, पण चांगलं लागतं आंबट थोडंसं असेल तर. घालूया ना. एखादा आमसूल हे पुरेसं आहे. बरं, आता हे थोडस उकळू द्यायचं, लगेच बंद करायचं आणि वरून फोडणी द्यायची लसणाची. आम्ही त्याला जिवंत फोडणी म्हणतो कारण त्याचा आवाज येतो. अच्छा, जिवंत फोडणी. चालेल, मग ह्याला आपण जिवंत फोडणी द्यायची तयारी करूया. थोडासा लसूण ठेचून घ्यायचा. रेडी आता हे खाण्यासाठी. येस. व्हेरी गुड. मग आता हे कुळथाचं पिठलं कसं बनवायचं ते तुम्ही पटकन थोडक्यात लिहून घ्या. कुळथाचं पिठलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कुळथाचं पीठ, आंबट ताक, मोहरी, हळद, हिंग, तिखट, लसूण, मीठ आणि आमसुलं. कृती: प्रथम एका बाउलमध्ये ताक घेऊन त्यामध्ये कुळीत पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यावं. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, मोहरी, हळद आणि तिखटाची फोडणी करावी. त्यामध्ये कुळीत पीठ, मीठ आणि आमसुलं घालून एक उकळी काढावी. फोडणी पात्रात तेल गरम करून त्यामध्ये लसूण परतून घ्यावा आणि पिठल्यावरून ही लसणाची फोडणी घालावी.
मीनाजी आता आपल्याला काजूचा हलवा बनवून दाखवणार आहे. साहित्य काय लागणार आहे? ओलं खोबरं, काजू भिजवलेला, साखर, तूप आणि वेलची. साहित्य बघितलंय आणि काजूचा हलवा कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये मध्ये ब्रेक नंतर तुमचं स्वागत आहे. चटपटीत असा काजूचा हलवा आता बनवणार आहोत आपण. आणि कशी सुरुवात करायची ह्याला? आपण तूप घेऊया. बरं, सगळं टाकायचंय. अच्छा, तूप चांगलं करून दे. बरं. मग आपण हा काजू ओला केलेला होता तो टाकूया. पण हे ओले काजू जे मिळतात ओले काजू- त्याचा पण केला तरी चालतो ओले का? काजूचेच करायचं. हा, पण आता सीझन नसेल नाही नाही. म्हणून आपण भिजून घेतला, रात्री भिजवला, हा, मग सोलला आणि कसं बरोबर. त्याची एक वेगळी चव हा, लागत त्याची असेल ना एक वेगळी ओल्या काजूच्या हलव्याची. टाकून देऊया. हा टाकू. थोडा गरम होऊन देतो. मग तुम्ही हाऊस वाईफ आहात तर हा. मग तुम्ही आणखीन असे वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करता की नाही? रेसिपी करते घरी. का कुठची एखादी अशी जी तुम्ही बनवली आहे स्वतः किंवा काही घरातल्या वस्तू जमवून बनवले आयत्या वेळेस वगैरे असं काही? आयत्या वेळी म्हणजे असेच मी तुमची सिरियल बघते त्याच्यातले बनवते. अच्छा. आणि थोडं माझी आईने केलेले आहेत त्या बनवते. हा हा. मग तुम्हाला मुलं किती आहेत? मला एकच मुलगी आहे. मग त्यांना काय आवडतं? तिला जास्त नॉनव्हेज आवडतं. नॉनव्हेज हा. आवडतं. तुम्ही खाता की नाही? हा मी पण खाते. मग तुमच्या मैत्रिणीमध्ये त्यांनी बनवलेलं तुम्हाला जास्त काय आवडतं? ती पुलाव चांगला बनवते. तुम्हाला पण त्यांच्या मुलांना छान पण पुलावच आवडतो आणि तुम्हाला पण तिच्या नेहमी फंक्शनला पुलाव असतो जास्त पार्टीला. अच्छा. छान बनवते पुलाव. हे असे थोडा लालसर करायचा. अच्छा. त्याच्यानंतर आपण थोडं खोबरं टाकूया. बरं. खोबरं म्हणजे तेवढंच टाकायचं जेवढा काजू असतो तेवढा. ओलं खोबरं. हा, ओलं खोबरं. ओलं म्हणजे वरचंच घ्यायचं, व्हाईट सगळा. बरोबर. हे प्रसादाला म्हणून पण आपल्याला बनवता येईल ना? प्रसादला. हे कोकण साइड मध्ये फेब्रुवारी महिना मार्च महिन्यात काजू ओले जास्त असतात ना. बरोबर. तेव्हा हा पदार्थ आम्ही जास्त घरी करतो आमच्या. अच्छा. तुम्ही कोकणात आहात का? सिंधुदुर्ग मध्ये. अच्छा. मग तिकडे तर नवरात्रोत्सव जास्तच उत्साहात साजरा हा, होतो. तुम्हाला तिथे, काही आठवणी आहेत की नाही तिथल्या? तिथे नवरात्र मोठ्या प्रमाणात करतात. पण इथेचा गरबा कसा असतो तसा गरबा नसतो तिथे. बरोबर. तिथे देवीची पूजा करतात, जत्रा सारखं असतं, नाटक असतं. मग तुम्ही दरवर्षी जाता का? नाही, आता जाता येत नाही. बरोबर. ते थोडं लालसर करून घ्यायचं चांगलं. वास येईल बघ. आणि हे पटकन लगेच बनतं. 10 मिनिटात बनतं. हे झालं की त्याच्यात तर वास यायला लागलाय छान. थोडं पाणी सुकवायला द्यायचं पाहिजे असेल. पाणी सुकलं ना झाकायचं. झाकण वगैरे ठेवायचं का? नाही, नाही, हे नाही. असंच झालं हा, म्हणजे गरज आता नाही, हा. 2 मिनिटात 2 मिनिटं रेडी. थोडं पाणी सुकलं. ठीक आहे. मग काजूचा हलवा इथे आमचा तयार होतोय. तोपर्यंत तुम्ही याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. काजूचा हलवा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं, भिजवलेले काजू, साखर, तूप आणि वेलची पूड. कृती: प्रथम एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये भिजवलेले काजू घालून ते लालसर भाजून घ्यावे. त्यामध्ये ओलं खोबरं, साखर आणि वेलची पूड घालून काजूचा हलवा शिजवून सर्व्ह करावा. तुमच्या दोन्ही मैत्रिणींनी छान बनवलेत काय काय रेसिपीज. आता तुम्ही प्लीज टेस्ट करून आम्हाला सांगा कशा झाल्यात त्या. कुळथाचं पिठलं चांगलं झालंय. आणि उकडीची पोळी. खूप
खूप सॉफ्ट आणि टेस्टी आहे. छान आहे. तिन्ही चांगलं झालं ना, म्हणजे आत्ताच म्हणताय आणि मग नंतर जरा वेळाने सगळं संपल्यावरती काय गो काय याच्यामध्ये मीठ कमी होतं वगैरे असं नाही आहे ना. बरं, पण खूप खरंच त्यांनी मनापासून बनवलेल्या त्या आणि आम्हालाही खूप आवडल्या त्या रेसिपीज. पुन्हा तुम्ही आमच्याबरोबर आज इथे छान गप्पा मारल्यात आणि छान छान रेसिपीज बनवून दाखवल्यात आम्हाला, त्यामुळे तुम्हाला झी मराठीकडून ही छोटीशी भेट थँक्यू. तुमच्यासाठी आणि ही तुम्हाला एक छोटी भेट. आजचा आमचा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियाही लिहून पाठवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. नवरात्राचा हा उत्सव जल्लोषात असाच साजरा होत राहणार आहे आणि आपण नवनवीन रेसिपीजही अशाच पाहत राहणार आहोत. त्या पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या भागात एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नव्या नव्या चवी धवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. आम्ही दोघी बनवणार आहोत, पण ती नेहमीच करते, त्यामुळे आज तिला सुट्टी द्यावी असं. तुम्ही काय बनवणार आहात? मी मैद्याच्या शेंगा, मैद्याच्या तिखट शेंगा. मैद्याच्या तिखट शेंगा. तुम्ही सांजणं, गोड सांजणं. गोड सांदणं. मी पेपर ज्वेलरी आणि फॅशन ज्वेलरीमध्ये मॅन्युफॅक्चरर आहे. मी कुर्तीज डिझाईन करते.